नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो युवकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ तब्बल 17,482 पदासाठी महाभरती होणार आहे। ही भरती नेमकी कोणत्या पदासाठी आहे, कोणाला प्राधान्य मिळणार आणि अर्ज कधी सुरू होणार या प्रश्नाची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ नवीन असेल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। कोणाला प्राधान्य मिळणार आहे आणि अर्ज कधी सुरू होणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एसटी महामंडळ मोठी भरती। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले की एसटी महामंडळात सध्या चालक आणि वाहकांच्या पदावर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत। या रिक्त जागा भरून काढण्यासाठी 17,482 पदाची मोठी भरती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे आणि ही भरती मंजूर मिळाल्यानंतर लवकर सुरू होण्याची शक्यता आहे। कोणत्या पदासाठी भरती आहे यामध्ये प्रामुख्याने चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी, वर्कशॉप कर्मचारी आणि इतर सहाय्यक पदे यामध्ये भरण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे ग्रामीण भागात बस सेवा सुरू ठेवण्यासाठी ही भरती खूप महत्त्वाची मानली जात आहे, कारण कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य या भरतीतून मिळणार आहे। आता हे महत्त्वाचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। सध्या एसटी मध्ये कंत्राटी पद्धतीने खूप काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। सरकार त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना संधी देण्याचा विचार या ठिकाणी करत आहे। त्यामुळे अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरी मिळण्याची शक्यता यामध्ये आहे। एसटी साठी नवीन बस खरेदी सेवा, एसटीची सेवा अधिकृत मजबूत करण्यासाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकार दरवर्षी 5,000 नवीन बसेस काय करणार आहे, खरेदी करण्याचा प्लॅन करत आहे। त्यापैकी 3,000 बससाठी निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि 2100 बस टाटा मोटर्स कडून खरेदी केल्या जाणार आहेत। यामुळे एसटीची सेवा सुधारण्यात मदत होऊ शकते। प्रवासासाठी सवलती कायम ठेवणार आहे सरकारने सांगितले की एसटी आर्थिक अडचण असली तरी प्रवासासाठी सवलती सुरूच राहणार आहे। जसे की महिलांना 50% भाडे सवलत आहे, 75 वर्षावर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि काही इतर श्रेणींना देखील सवलती ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या आहेत। एसटी ही ग्रामीण भागाची जीवनरेखा मानली जाते। गावागावातील लोकांना शहरात जाण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना बाजारात जाण्यासाठी एसटी बस खूप महत्त्वाची भूमिका बजावते। म्हणूनच सरकार एसटी सेवा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे। तर आज कधी सुरू होणार आहे, सध्या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे। मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत जाहिरात काय दिली जाईल, अर्ज प्रक्रिया आणि भरती प्रक्रिया सुरू होईल। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील युवकांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते। 17,000 पेक्षा जास्त पदासाठी होणारी ही भरती अनेकांना सरकारी नोकरी मिळवून देऊ शकते। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवीन टॉपिकसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।